नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या 23 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरोज कलाला जे काही बोलली ते सगळं कलाला आठवत असतं आणि त्या सगळ्याचा कलाला खूप त्रास होत असतो. ती मनात विचार करते, सरोज मॅडम असं कसं म्हणू शकतात? त्यांना माहिती आहे मी हे लग्न नाईलाजाने केलंय आणि तरी त्यांनी माझ्याकडून त्या पेपर्सवर सही घेतली. मी का त्यांच्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल? सरोज मॅडमला असं करावं असं वाटू तरी कसं शकतं? आजपर्यंत या घरात मला मान द्या असं मी कधीच म्हटलं नाही, पण आज तर थेट त्यांनी माझ्या स्वाभिमानालाच ठेच पोहोचवली. आजपर्यंत मी त्या म्हणतील ते सगळं सहन केलं, पण आता नाही. मी काहीही केलं तरी त्यातून त्या चुकीचेच अर्थ काढतात. मी कितीही स्पष्टीकरणं दिली तरी त्यांचा माझ्यावर विश्वास नाहीये. मग मी तरी का सतत स्वतःला सिद्ध करू? आता यापुढे मी हा अपमान सहन करणार नाही. आता बाबा सोबत हवे होते. त्यांनी नुसता डोक्यावर हात ठेवला तरी शांत वाटलं असतं. न सांगता माझ्या मनात काय चालू आहे हे त्यांना लगेच समजतं. बाबा, तुमच्या कलाला तुमची गरज आहे. कलाला तिच्या बाबांची खूप आठवण येत असते, त्यामुळे ती तिच्या माहेरी जायला निघते. इकडे अद्वैत सानिकाला फोन करून विचारतो, तुझ्या मैत्रिणीला विचार की ती आपल्याला डिझाईन्स कधीपर्यंत देणार आहे, कारण पुढची डेडलाईन संपत आली आहे. सानिका म्हणते, ठीक आहे, मी 5 मिनिटात तुम्हाला सांगते. तर अद्वैत म्हणतो, 5 मिनिटं नाही आहेत माझ्याकडे. आत्ता तुझ्या मैत्रिणीला कॉन्फरन्स कॉलवर घे. कला जर तिच्या आवाजात बोलली तर अद्वैतला संशय येईल याची भीती सानिकाला वाटत असते. सानिका कलाला फोन करते आणि कला काही बोलायच्या आतच ती कलाला म्हणते की हॅलो श्रेया, सरांना काही अपडेट द्यायच्यात. सानिका तिला विचारते, आम्हाला पुढच्या डिझाईन्स कधीपर्यंत मिळतील? अद्वैत सुद्धा म्हणतो, तर कला आवाज बदलून त्यांच्यासोबत बोलते. कला अद्वैतला म्हणत असते, किती अडचणी आल्या तरी मी माझं काम पूर्ण करेल, तुम्ही काही काळजी करू नका, आणि फोन ठेवून देते. फोन ठेवल्यानंतर अद्वैत स्वतःशीच म्हणतो, हिला कसला ताण आलाय? घरात तर काही अडचणी नाहीयेत. हे नक्की अति आगाऊच आहे ना, की दुसरीच कोणीतरी? रजनी सोहमला बोलावण्यासाठी सोहमच्या रूममध्ये आलेली असते, पण तिथे सोहम नसतो, परंतु रूममध्ये खूप पसारा झालेला असतो, त्यामुळे रजनी ती आवरायला घेते. सोहमने जे काजलचं चित्र काढलेलं असतं ते सुद्धा तिथेच असतं. रजनी ते चित्र पाहणार तेवढ्यात सोहम तेथे जातो आणि तो रजनीला हाक मारतो. त्यामुळे रजनी ते चित्र न पाहताच मागे वळते आणि सोहमला म्हणते, किती जोरात ओरडतोयस तू, आणि खोलीत हा किती पसारा केलाय. कोणतीच गोष्ट तू जागेवरती ठेवत नाहीयेस नीट. तुझी बायको तुझ्यासारखी असेल तर या पसाऱ्यात राहील, नाहीतर चांगलं तुझे कान उपटेल. नाहीतर मीच तिला सांगणार आहे, एक कान तू उपट, दुसरा कान मी उपटते, म्हणजे हा वटणीवरती येईल. सोहम तिला म्हणतो, आई बास कर, आणि प्लीज माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस. मी माझं काय ते बघून घेईल. सोहम खूप चिडलेला असतो, त्यामुळे रजनी त्याला विचारते, तू एवढा का चिडतोयस? काही प्रॉब्लेम आहे का? आता काही सांगायचं नसेल तर नको सांगू, पण चिडू नकोस, खाली बस आणि डोकं शांत ठेव. काही लागलं तर मला हाक मार. असं म्हणून ती तेथून निघून जाते. इकडे संगीता दिनकरला जेवायला वाढत असते, त्यावेळी कला तेथे येते आणि कलाला पाहून तर त्या दोघांना खूप आनंद होतो. कलाचा चेहरा थोडासा उतरलेला असतो, ते पाहून दिनकर आणि संगीता तिची विचारपूस करतात. संगीता कलाला म्हणते, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? तर कला लगेच तिला म्हणते, आई काही प्रॉब्लेम असेल तरच मी इथे येऊ शकते का गं? मला तुमच्या दोघांची आठवण आली म्हणून आले मी, बाकी काही नाही. संगीता तिला म्हणते, तू अचानक आलीस ना, त्यामुळे वाटलं. जीव घाबरा झाला म्हणून विचारलं. दिनकर संगीताला म्हणतो, तू आतलं सगळं आवरून घे, कलासाठी काहीतरी खायला बनव आणि मगच बाहेर ये. दिनकर कलाच्या डोक्यावर हात फिरवतच तिला म्हणतो, खरंच सगळं ठीक आहे ना? तुझा चेहरा असा का दिसतोय? मला काहीतरी खुपतंय हे तुला मी न सांगता सुद्धा कळायचं, म्हणून मी पण माझ्या मनातलं तुला सगळं सांगून मोकळा व्हायचो. तेव्हा तू म्हणायचीस, बोलून सुटत नाहीत अशा कुठल्याच गाठी नसतात. मग आता मला सांग, काय झालंय? दिनकर तिला म्हणतो, मन मोकळं कर माझ्याकडे, मी आहे इथे, तुझ्या मनावरचा भार हलका कर. त्यावेळी कला तिच्या बाबांना सांगते, मी आता स्वतःला सिद्ध करून करून खूप दमलीये. मी काहीही केलं तरी समोरचा माणूस जर प्रत्येक गोष्टीचा चुकीचाच अर्थ घेणार असेल तर मग या सगळ्याचा काय उपयोग आहे बाबा? दिनकर तिला म्हणत असतो, आपण जेव्हा आपल्या तत्वांना धरून ठामपणे जगण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा लढाईही होतच असते. या घरात तुला कोणी स्वतःला सिद्ध कर असं म्हणणार नाही, परंतु बाहेरच्या जगात तुला पावला पावलावर स्वतःला सिद्ध करावं लागेल. सत्याची बाजू घेणाऱ्या माणसांना स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण चांगलेपणाने 100 गोष्टी जरी केल्या, पण समोरची माणसं त्या 100 गोष्टी नाही लक्षात ठेवत.
ते फक्त तुमची एक चूकच लक्षात ठेवतात आणि पावला पावलावर त्याला वेठीला धरायला बघतात. पण यावर सुद्धा आपल्याकडे रामबाण उपाय आहे. कला बाबांना म्हणते, मग काय उपाय आहे तो मला सांगा ना, मला हवा आहे. तर दिनकर तिला म्हणतो, आपण सगळ्यांसोबत इतकं चांगलं वागायचं. एक दिवस त्याला स्वतःलाच त्याच्या चुकीची जाणीव व्हायला पाहिजे. त्याला समजायला पाहिजे की आपण सगळ्या जगाला ओळखलं असेल, परंतु आपण या मुलीला ओळखायला चुकलो. दिनकर कलाला हाताची बोटं दाखवतच तिला म्हणतो, आपल्या हाताची बोटं एकसारखी नसतात ना. तसंच एकाच आईच्या पोटातून आलेली मुलं सुद्धा एकसारखी नसतात. लांबचं कशाला, आता तुम्ही तिघीच बघ ना, तुम्ही तिघी सुद्धा एकमेकींपेक्षा किती वेगळ्या आहात. या वेगळेपणालाच आपलं शस्त्र बनवायचं, तो वेगळेपणा जपायचा, त्याला चांगुलपणाची धार काढायची. नेहमी वाईटावर चांगल्याचाच विजय होतो. कला म्हणत असते, पण समोरच्याची विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे. त्याला जर काही समजूनच घ्यायचं नसेल तर मग अशा वेळेला हरायला होतं. बाबा म्हणत असतात, आपण ज्या गोष्टी करतो ते आपल्याला स्वतःच्या डोळ्यातून सगळ्या बरोबरच वाटत असतात. समोरच्यांनी सुद्धा त्या तशाच बरोबर कराव्या असं आपल्याला वाटतं. जसं आपण चांगलं करायला जातो तसं त्याने चांगलं करावं म्हणजे सगळं चांगलं होईल. समोरचा सुद्धा त्याच वेळी त्याच्या नजरेतून बघत असतो. त्याचा सुद्धा विचार काहीतरी वेगळा असतो. हा जर चष्मा काढला नाही तर होतो तो वाद. आपला जसा विचार आहे तसाच समोरच्याचा सुद्धा विचार आहे. त्याला सुद्धा काहीतरी करावंसं वाटतंय. तेव्हा होतो तो संवाद. सगळ्या गोष्टी आपल्याला जशा कराव्या वाटतात तशा आपण नाही करू शकत. आपण फक्त चांगलं वागत राहायचं, ते आपण करू शकतो. ते खूप कठीण आहे मला कळतंय, परंतु ते जर आपण करत राहिलो ना तर ते हळूहळू सोपं होऊन जातं. मुख्य म्हणजे मनाला त्रास होत नाही. तुझ्या सासरी तर एकत्र कुटुंब आहे. किती माणसं आहेत तुझ्या घरात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे विचार वेगळे. तिथं फक्त प्रेम कामी येतं. त्या प्रेमाचा धागा कधीच तुटू द्यायचा नाही. कलाला तिच्या बाबांसोबत बोलून खूप हलकं वाटत असतं. बाबा तिला म्हणतात, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू कधीच काही चुकीचं वागणार नाहीस. हे घर तुझं माहेर आहे. तुझ्या मनावर कधी काही ओझं असलं तरी इथे माहेरात यायचं. तुझ्या मनावरचं ओझं इथे कमी करायचं. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुझा हा बाप तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. पोरीचं लग्न झालं, ती सासरी गेली की तिला वाटतं आपण एकटे पडलो. आपल्या पाठीशी आता कोणी सुद्धा नाही. पण तिने फक्त मागे वळून जरी पाहिलं ना तर लक्षात येईल तिच्या पाठीशी तिचा बाप उभा असतो कायम. तर कला बाबांना मिठी मारते तर तिचे बाबा तिला विचारतात, मग आज काय विचार आहे? इथेच राहणार आहेस की जाणार आहेस तिकडे? तर कला हसतच त्यांना विचारते, मी इथे निघून राहायला आली हे तुम्हाला कसं कळालं? दिनकर तिला म्हणतो, मी बाप आहे तुझा. तू नाही सांगितलं तरी तुझ्या मनातलं सगळं कळतं मला. तिच्या बाबांसोबत बोलून कलाला खूप बरं वाटत असतं. ती म्हणते, आता आलेच आहे तर आईच्या हातचं काहीतरी खाऊन थोडा वेळ बसून मग जाईन. इकडे अद्वैत घरी आल्यानंतर अंजूला विचारतो, खरे कुठे आहे? तर अंजू म्हणते, मला माहिती नाही. अद्वैतला वाटतं की ती रूममध्येच असेल, त्यामुळे अद्वैत रूममध्ये येतो. पण कला रूममध्ये सुद्धा नसते. त्याला ती तिथे दिसत नाही. तर अद्वैत स्वतःशीच म्हणतो, ही अति आगाऊ इथे पण नाहीये, मग कुठे गेली असेल? अद्वैतला त्याच्या वस्तू जाग्यावर सापडत नसतात, त्यामुळे तो चिडून स्वतःशीच म्हणत असतो, 1000 वेळा सांगितलंय त्या अति आगाऊला माझ्या वस्तूला हात लावू नको म्हणून. प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करायची सवय लागलीये. आता काही येईपर्यंत मी असंच बसायचंय का? अद्वैत कलाला फोन लावतो पण कला फोन उचलत नसते आणि त्याच वेळी अद्वैतच्या मोबाईलची बॅटरी सुद्धा डाऊन झालेली असते. तर अद्वैत म्हणतो, आता चार्जर सुद्धा कुठे सापडणार नाही लवकर. अद्वैत खाली अंजूला काहीतरी विचारण्यासाठी येतो. त्यावेळी आबा सुद्धा तेथे असतात. तर आबा त्याला म्हणतात, तू आणखी कपडे बदलले नाहीस का? जा कपडे बदलून ये. अद्वैत म्हणतो, तेच माझे घरातले कपडे सापडत नाहीयेत, कुठे आहेत असं म्हणून तो अंजूला विचारतो. आणि माझ्या मोबाईलचं चार्जर सुद्धा सापडत नाहीये. तर अंजू म्हणते, मला माहित नाही. आजकाल सगळं कलाताईच बघतात ना, त्यात सगळं नीट ठेवतात. तर अद्वैत म्हणतो, मी सुद्धा आधी नीटच ठेवायचो. कुठे तुझी ताई? आल्यापासून माझ्या समोर नाही आली. तर आबा अद्वैतला म्हणतात, एक दिवस तुला तुझी बायको दिसली नाही तर तुझा जीव खालीवरी होतोय. ती तिच्या माहेरी गेली आहे. तर अद्वैत मनात विचार करतो, ही काय माहेरी जाण्याची वेळ आहे का? आणि जायचंच होतं तर सांगून जायचं ना. आता माझे कपडे आणि चार्जर कुठे शोधायचा मी? माणूस काम करून दमून घरी येतो. एकतर एवढी भूक लागलीये आणि मला फ्रेश झाल्याशिवाय काहीही खावंसं वाटत नाही, हे माहीत नाही का तिला? आणि रूममध्ये येतो. तो रागात स्वतःशीच म्हणत असतो, माझं डोकं कशाने फिरणार आहे हे परफेक्टली माहिती आहे तिला. ती मुद्दाम करते हे सगळं.
मुळात एवढ्या रात्री माहेरी जायची काय गरज आहे? गेली ती गेली, फोन करून कळवता येत नाही का? साधा एक मेसेज करता येत नाही? पण त्याशिवाय माझी फजिती कशी होणार? सगळं कसं आपल्यावर अवलंबून आहे हे दाखवायचं असतं, बाकी काही नाही. अद्वैत मनात विचार करतो, मी ज्यावेळी घरी येतो त्यावेळीच ती बाहेर का पडली? नक्की काहीतरी प्लॅन असणार. मी जरा जाऊन येते इतकं साधं नसणार ते. नक्की तिच्या डोक्यात काहीतरी शिजतंय. रात्री उठून गेलीये म्हणजे नक्की काहीतरी वेगळं काम आहे. मी श्रेयाला अर्जंट डिझाईन्स द्यायला सांगितल्या होत्या, म्हणजे माझ्यापासून लपवून तिला डिझाईन्स करायच्या असतील ना? या कारणासाठी तर ती माहेरी गेली नसेल ना? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत खरेच्या घरी हे पाहण्यासाठी आलेला असतो की कला डिझाईन्स काढत असतील आणि अद्वैतने जर तिला पाहिलं तर ती तोंडावर पडेल की परत ती कधी तोंडवर करून बोलणार नाही. कला घरात म्हणत असते की सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे. तेवढ्यात संगीता अद्वैतला पाहते आणि ती म्हणते जावई बापू. तर कला म्हणते अगदी बरोबर. त्यावेळी कलाच्या लक्षात येत नाही की तो मागे आहे. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.